विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत BODMAS. मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो गणितातील चिन्हांचे नियम म्हणजे मॅथमॅटिकल साइन रूल, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलो होतो. तर BODMAS येण्यासाठी आपल्याला गणितातील चिन्हांचे नियम माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मागचा तुम्ही लेक्चर पाहिला नसाल तर तुम्ही तो लेक्चर पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक सोपा जाईल. ठीक आहे. तर BODMAS म्हणजे काय? BODMAS म्हणजे बी म्हणजे काय असतं? बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, डी म्हणजे डिव्हिजन. आपण डिव्हिजनला मराठीमध्ये काय म्हणतो? भागाकार. एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. ए म्हणजे ॲडिशन, ॲडिशन म्हणजे बेरीज. सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. आपण याला मराठीमध्ये कंचे भागू बेव पण म्हणतो. काय म्हणतो मराठीमध्ये? कंचे भागू बेव पण म्हणतो याला आपण मराठीमध्ये. तर आपण हे पाहूया. ठीक आहे. याच्यावरती मी तुम्हाला काही गणित सॉल्व करून दाखवतो. गणित नंबर 1 घेऊया आपण. ठीक आहे. समजा ब्रॅकेटमध्ये 2 प्लस ब्रॅकेटमध्ये 25/5 वजा 7/4 ब्रॅकेट क्लोज प्लस 8 आणि हा मोठा ब्रॅकेट इथे क्लोज. ठीक आहे. तर आता आपल्याला BODMASच्या नियमाने आपल्याला पहिलं काय करावं लागेल? ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. म्हणजे पहिला आपल्याला हा छोटा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल, नंतर हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल, नंतर हा मोठा ब्रॅकेट. तर हा ब्रॅकेट आपल्याला आहे का इथे? तर आपल्याला इथे आहे हा ब्रॅकेट. तर मग आपण पहिलं तो ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. बाकीचं गणित आपण जसं तसं लिहूया. ठीक आहे. बाकीचं गणित आपण जसं तसं लिहूया. ब्रॅकेटला ब्रॅकेट 2 प्लस मरबी कंस जसा तसा 25/5 वजा 7. तर आपल्याला इथे हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. 7 चौक किती होतात? 28. 7 चौक 28. हा मरबी कंस इथे बंद आणि हा 8ला 8 मोठा कंसला मोठा कंस. आता आपल्याला ह्या नियमानुसार आपल्याला हा मरबी कंस सॉल्व करायचा आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण कंस सॉल्व करायचा आहे. तर आपण पहिलं हे जसा तसं लिहून घेऊया. 2ला 2 लिहूया प्लस हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आपल्याला. हा ब्रॅकेट सॉल्व करताना आपल्याला पाहावं लागेल की याच्यामध्ये पहिलं आपल्याला भागाकार करावा लागेल. तर 5ने 25ला भाग केलं तर उत्तर आपलं येतं 5. ठीक आहे. मराठी कंस आपण अजून सोडवला नसल्यामुळे आपल्याला जसा तसा कंस लिहून घेतो. वजा 28 आणि इथे कंस जसा तसं इथे ब्रॅकेट क्लोज. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? इथे काय करावं लागेल? इथे आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 5मधनं 28 जात नाही. ठीक आहे. 5मधनं 28 जात नाही तर आपल्याला 28मधनं 5 काढावं लागेल. 28मधनं जर 5 काढलं तर उत्तर किती येतं आपलं? आपण पहिले लिहून घेऊया. 2ला 2 ब्रॅकेट क्लोज. आपलं उत्तर येतं 23. तर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं, जर छोट्या संख्येमधून मोठी संख्या काढायची असेल तर त्याला नेहमी मोठ्या संख्येचं साईन द्यायचं असतं. ठीक आहे. तर इथं मोठी संख्या काय आहे? 28 आहे आणि 28चं साईन काय आहे? मायनस. तर आपल्याला इथे मायनस साईन द्यावं लागेल. प्लस 8ला 8 आणि ब्रॅकेट हा क्लोज. ठीक आहे. तर आता इथे काय आहे? प्लस आहे आणि इथे आहे वजाबाकी आणि कंस म्हणजे इथे काय असतं? गुणाकाराचं चिन्ह. तर प्लस आणि मायनस काय होतं? प्लस आणि मायनस हे मायनस होतं. वजा 23ला 23 प्लस 8ला 8 लिहून घेऊया. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. पण इथे ह्या संख्येला मायनसचं साईन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल पहिलं. तर ठीक आहे. तर आपण पहिलं वजाबाकी करून घेऊया. 2ला 2 लिहिलं, वजाला वजा. ठीक आहे. 23मधनं 8 गेलं तर किती उरतात? 15 उरतात. 23मधनं 8 गेलं तर 15 आणि 2मधनं 15 गेलं तर 15 जात नाही तर 15मधून 2 काढा तर आपलं उत्तर येतं 13 आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं साईन म्हणजे आपल्याला इथे द्यावं लागेल मायनसचं साईन. हे मायनसचं साईन दिलं. ठीक आहे. इथे तर आपण असं दुसरं गणित पाहूया. ठीक आहे. आपण इथे पाहूया दुसरं गणित पाहूया. इथे 1 मिनटं. तर मी इथे लिहितो, दुसरं गणित लिहितो येतो. ठीक आहे. सॉरी, कॅमेरा जरा चालत नाही आहे.
इथे दुसरं गणित लिहितो मी. 10 + 18/2 वजा 4/2 ब्रॅकेट क्लोज प्लस 10. तर इथे काय करावं लागेल आपल्याला याच्या नियमानुसार. पहिला आपल्याला हा कंस सॉल्व करून घ्यावा लागेल. आपण पहिलं जसं तसं गणित लिहून घेऊया. (2) वजाला वजा 4 दोन्ही किती होतात 8 + 10. आता या गणितामध्ये आपल्याला कुठेच ब्रॅकेट नाही, त्यामुळे आपण पहिलं काय करायचं डिव्हिजन करून घ्यायचं. डिव्हिजन म्हणजे भागाकार करून घ्यायचं. 18/2 किती होतात 9ला 18/2 9 येतात. मग 9ला 9 लिहिला, वजाचं साईन वजा 8 + 10. इथे हे प्लस आहे, इथे हे प्लस आहे. तर मग आपल्याला आता काय करावं लागेल, पहिलं बेरीज करावं लागेल. पहिलं काय आहे इथे काय पहिलं ॲडिशन आहे, नंतर काय आहे सबट्रॅक्शन आहे. तर मग आपल्याला या दोघांची बेरीज करून घ्यावं लागेल. यांची दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं 19 वजा 8 + 10. आपल्याला इथे परत आता बेरीज करावं लागेल, पण इथे मायनसचं साईन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल यांची वजाबाकी करावं लागेल. आणि आलेल्या उत्तराला आपल्याला जे आहे ते आपल्याला मोठ्या संख्येचं साईन द्यावं लागेल. त्यामुळे 19ला 19, 8मधून 10 जात नाहीत, तर 10मधून 8 काढा, किती उरतात 2. आणि मोठ्या संख्येचं साईन हे प्लस असल्यामुळे, मोठी संख्या याच्यामध्ये कोणती आहे 10 आहे, ठीक आहे 10 आहे. मोठ्या संख्येचं साईन हे प्लस असल्यामुळे प्लस. आणि आपलं उत्तर येणार किती असतं 19 आणि 2 किती होतात 21. हे आपलं आलेलं उत्तर आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण अजून एक गणित पाहूया. 216 भागिले ब्रॅकेटमध्ये 20 वजा 8 + 2 गुणिले 33 - 21 वजा 7, ठीक आहे. आपल्याला इथे 2 कंस आहेत. इथे 2 कंस असल्यावरती काय करायचं, जो पहिला कंस येईल तो पहिला सॉल्व करून घ्यायचा. आणि दोन्ही कंस सेम आहेत, तर आपण कंस सॉल्व करून घेऊया. 216ला 216 लिहूया, भागाकाराचं साईन भागाकाराला. आणि 20मधनं 8 गेलं तर उत्तर आपलं येतं 12 + 2. आता इथे गुणाकाराचं साईन असल्यामुळे आपण गुणाकाराचं साईन इथे देऊन टाकूया. आता 33मधून 21 गेलं तर किती येतं, आपण 3मधून 1 काढायचा. 3मधून 1 काढलं तर उत्तर येतं 2. 3मधून 2 काढलं तर उत्तर येतं 1 वजा 7. हा ब्रॅकेट अजून कंप्लीट झालं नसल्यामुळे आपण ब्रॅकेटला ब्रॅकेट दिलं. तर 216 भागिले, ठीक आहे. आता ब्रॅकेट कुठेच नाही याच्यामध्ये, सर्व ब्रॅकेट आपण सॉल्व केले. तर मग आपण डायरेक्ट आता भागाकार करायचा. 216ला 12ने भागायचं, म्हणजे 12 × 12. 21मधनं 12 गेलं तर 9 उरतात. 12 × 8 = 96 + 2 गुणिले इथे 5, ठीक आहे. इथे गुणाकाराचं साईन आहे, म्हणजे पहिला आपण गुणाकार करून घेऊया. 18ला 18 लिहिला, गुणाकार केला, 5 दोन्ही 10. 10 आणि 18 किती येतं उत्तर, आपलं उत्तर येतं हे 28. तर ठीक आहे मित्रांनो, हे आपण आज बॉडमास शिकलो, ठीक आहे. बॉडमास हा कसा सॉल्व करायचा याविषयी आपण आज शिकलेलो आहोत, ठीक आहे. तर तुम्ही हा लेक्चर पूर्णपणे एकदा पाहून घ्या. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कळवा, नक्कीच मी तुमचे डाऊट क्लिअर करेन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. थँक्यू.